पासून प्रवाशांना मोठा झटका. रेल्वेच्या तिकीट कॅन्सलेशन नियमात ऐतिहासिक बदल. जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही रील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी अशाच रोजच्या उपयोगाच्या अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा. रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 1 एप्रिल 2026 पासून रेल्वेच्या तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंडच्या नियमांमध्ये अत्यंत कडक बदल करण्यात आले आहेत. जर हे नियम तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला 1 रुपयाचाही रिफंड मिळणार नाही. पूर्वी ट्रेन सुटण्याच्या अवघ्या 4 तास आधीपर्यंत तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळायचा. आता मात्र प्रवासाच्या किमान 8 तास आधी तिकीट रद्द करावं लागेल, कारण 8 तासानंतर तिकीट रद्द केल्यास 1 रुपयाही रिफंड मिळणार नाही. याशिवाय इतरही काही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. जर तुम्ही प्रवास सुरू होण्याच्या 8 ते 24 तास अगोदर तिकीट रद्द केले तर तुम्हाला फक्त 50% रिफंड मिळेल. तसेच 24 ते 72 तास अगोदर तिकीट कॅन्सल केल्यास 75% रक्कम परत मिळेल. जर तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत हवे असतील तर गाडी सुटण्याच्या किमान 72 तास आधी तिकीट रद्द करावं लागेल. हे नियम कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांसाठी सारखेच लागू असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता आयत्या वेळी तिकीट रद्द करणं चांगलंच महागात पडणार आहे. पण प्रश्न असा पडतो की रेल्वेने अचानक केलेला हा बदल सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरेल का? काही इमर्जन्सी आल्यास प्रवाशांनी काय करायचं? कमेंट्समध्ये तुमचं रोखठोक मत नक्की सांगा. आणि प्रवाशांच्या खिशाला कात्रे लावणारी ही महत्त्वाची माहिती सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना आत्ताच शेअर करा. बातमी म्हणजे थोडक्यात.